लोकांची मागणी आहे की 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. आपल्यासोबत जय पवार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूयात. दादा, या ठिकाणी जे आहे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. खरं तर दादा, मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना काय आव्हान? गाडी चालली. मतदारांना आवाहन करण्यापेक्षा नुसतं एक सांगू इच्छितोय की यावेळेस दादांनी अनेक वर्ष जसं प्रेम केलं तसंच दादांना आणि वहिनीला प्रेम द्या. कशा पद्धतीनं जे आहे ती प्रचार यंत्रणा राबवली, प्रचाराचा पूर्ण हे झालेला आहे, रेकॉर्ड ब्रेक मतदान व्हावं अशी जी आहे ती मागणी केली, वहिनींना निवडून आणण्यासाठी प्रयत्न. हो, तीच आमच्या सगळ्यांची आशा आहे. सगळ्याच बारामतीकरांनी त्यांच्या मनावरती आजचा दिवस घेतला आणि ही निवडणूक घेतली, त्याच्यामुळे जास्तीत जास्त टक्केवारी वाढून मतदान होईल असं आमची आशा आहे. किती टक्केपर्यंत व्हावं असे जे आहे ते प्रयत्न आहेत? कारण गेल्या अनेक दिवसापासून 85 ते 90% मला वाटतंय. कारण काल पण मी सगळ्या आमच्या पोलिंग एजंट्सला फोन लावला, त्यांनी पण सांगितलं तसं आमचं कामकाज चालू आहे. रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून येतील आशा आहे आमची, तर त्याच्याबद्दल मी आता काय नाही सांगू शकत. आपण 4 तारखेला बघूया. दादा, वहिनींनी देखील सांगता सभेमध्ये दादांच्या अपघातासंदर्भात शंका व्यक्त केली आणि तुम्हाला देखील असं काय वाटतं आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्या प्रकरणाची तळाशी. तुम्हाला माहिती आहे, मी आधीच तो व्हिडिओ रोहित सिंगचा तिथं पोस्ट केलेला माझ्या सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवरती. माझ्या मनात मी कायम बोलत आलो आहे की त्यांच्यावरती अटक व्हायला पाहिजे. जरी माझी प्रेस कॉन्फरन्स पुढे ढकलली गेली, अजून माझ्या मनात तीच आशा आहे. तर तपास यंत्रणा ज्या पद्धतीने तपास करतात त्यावर देखील रोहित पवार सातत्याने संशय व्यक्त करतात. ज्या पद्धतीने तपास होणं गरजेचं आहे तसं होता नाही सर, तुम्हाला देखील. हो, मला माहिती आहे. ते बोलले की मी थांबायला पाहिजे फायनल अहवाल येण्यापर्यंत, पण त्याला वर्ष लागतात, ते पण त्यांनी सांगितलं. मला पण ते माहिती आहे. पण आम्ही आमच्या वतीने तिथं तपास यंत्रणांना सांगतोय, सूचना देतोय की लवकरात लवकर आम्हाला तो अहवाल द्यावा. CIDची टीम पण चांगलं काम करते आणि आमचा संपर्क आहे. तर तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री साहेब पण कालच्या सभेत बोललेत की ते पण ह्याच्यात लक्ष घालतील. वहिनींनी पण CBIची तशी इन्क्वायरी व्हायला पाहिजे, त्याचं पण पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलंय. दादा, ही सातत्यानं अपघात की घातपात या संदर्भात जे आहे त्याच्यात रोहित पवार सातत्यानं म्हणतात की हा घातपात आहे. तुम्हाला काय वाटतं, हा घातपात आहे का अपघात वाटतो? मी जोपर्यंत आपल्याला खरी माहिती मिळत नाही, मी लोकांना दिशाभूल करणं मला चुकीचं वाटतं. आपण नक्कीच थांबूया जोपर्यंत सगळी कारवाई व्यवस्थित होती. सगळेच तपास यंत्रणा त्यांच्या वतीने व्यवस्थित काम करतायत. CIDच्या टीमशी मी स्वतः आजपर्यंत बोलतोय, मी पण त्यांच्याबरोबर चर्चा केली. पण सारखं मी मीडियाच्या समोर येऊन ते बोलत नाही आहे. पण पुढच्या 2-3 आठवड्यात मला तर वाटेल लगेच सगळं कळेल. 2-3 आठवड्यात चित्र स्पष्ट होईल असं वाटतं मला. निवडणूक जरी सुनेत्रा वहिनींची असली तरी देखील चर्चा ही आहे की तुम्ही या पुढच्या काळात अर्थात 2029 मध्ये तुम्हाला त्या सगळ्या याच्यात पुढे केलं जात आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. जय पवार मतदान केंद्रावरती कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि 29ला लोकांची मागणी आहे असं जे आहे ते जय पवारांनी सांगितलं आणि रेकॉर्ड ब्रेक मतांनी सुनेत्रा पवारांना निवडून आणावं यासाठी जे आहे ते कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे आणि जय पवारांना देखील आशा आहे की सुनेत्रा पवार रेकॉर्ड ब्रेक मतांनी जे आहे ते निवडून येतील. कॅमेरा पर्सन अमोल गावाडेसह जयदीप भगत, ABP माझा, काटेवाडी, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.